रामकृष्ण हरी मंडळी. आता वाजले संध्याकाळचे 5 आणि 5 वाजलेत तरी जबरदस्त ऊन आहे. आणि मला ही चवळीच्या शेंगा बडवायच्यात. ह्यातली चवळी काढायची आणि हे थोड्या मुगाच्या शेंगा आहेत. आणि मालकात चालू आहे नारळ सोलायचं. आणि ह्या शेंगा बडवून झाल्यावर मला ह्या झाडांना पाणी पण घालायचं आहे. हा येतोय जवळच आहे. हा लोकेशन काय हे जवळच आहे. शाहू कॉलेजला आला काय नंबर? मग जवळ आला ग ह्यावेळेस. बरं झालं. 15-20 मिनिटात पोहोचल आपण तिथं. आता CETच्या परीक्षेला पोहोचलो तसं. चालतंय. झालं का चहा पाणी नाश्ता? काय मॅगी कसं लागते का तिथली? जास्त शिस्ती ना. बर चालतंय. ठीक आहे मग येतात मग रविवारी. हो ठीक आहे. बाय. सोमवारी येऊ. सोमवारी या चंबुगाबाळ न्यायला तिचं. हॅलो जवळ आलं ना तू काय तिथं रिक्षा करून जाऊ शकते. बरे जाय. तुला पेपर लिहू वाटेल का ग आम्ही नाही आल्यावर? हॅलो तुला पेपर लिहू वाटेल का आम्ही नाही आल्यावर? काय लिहिशील? आई नाही आली, बाबा नाही आले, वाऱ्यावर सोडून दिले वे का जायले? नाही ग. बर चालतंय. हो ठीक आहे. नारळ सोलायची टेक्निक होय? काय टेक्निक आहे? असंच सोलायचं कसं तरी. मुलीचा फोन होता माझ्या. आणि आता नीटची परीक्षा आहे. तर नीटच्या परीक्षेसाठी तिचा नंबर तिथं शाहू कॉलेजला लागलेला आहे लातूरमध्ये. ह्या वर्षी माझ्या मुलीची नीट रिपीट आहे. आणि मागच्या वर्षी नीटच्या परीक्षेला आम्हाला चांगलं 15 किलोमीटर लातूरपासून जावं लागलं होतं. त्या नीटच्या परीक्षेचं रिसिट आलं होतं म्हणून तिनं फोन करून सांगितलं की आता रविवारी आहे नीटची परीक्षा, आम्ही जाणार आहोत आता रविवारी. घर असो की शेत, प्रत्येक कामात असते त्यांची मला साथ. म्हणून स्वामी समर्थांनी निवडलाय 7 जन्मासाठी दत्तात्रेयरावांचा माझ्यासाठी हात. चवळी स्वच्छ करून झाली. कमी गॅसवर खमंग भाजून ह्याची आमटी पण छान लागते. नाही तर भिजत घालून मटकीसारखं मोड आणून ती पण भाजी चांगली लागते. तर ही चवळी आपली बघा आता घरचीच, विदाऊट केमिकल, मस्त खमंग गावरान आहे. अजून मूग पण निवडून झाले आहेत माझे आता. तर हे लिलीचं फूल आज माझ्याकडे पहिल्यांदाच आलं आहे. खरं तर इथं एक आलं होतं, 2 दिवसांनी लक्ष गेलं तर हे फूल सुकून गेलं होतं. आणि मला ह्याची एक्साइटमेंट होती की हे फूल कसलं आहे. तर हे मला आमचा एक बागप्रेमी मित्र आहे, त्याने ह्याचे कंद दिले होते. साधारणतः जानेवारी महिन्यात दिले होते. तर जानेवारी महिन्यापासून ह्या पिशवीत लावले बघा मी. तर आत्ता त्याला हे फूल आलं. तर हा कलर माझ्याकडे नव्हता. वैभव नाव आहे त्याचं. तर आमच्या बागप्रेमी ग्रुपमध्ये तो आहे, त्यानेच मला त्या ग्रुपमध्ये ॲड केलेलं आहे. तर त्याने मला हा कंद दिला होता. आणि अजून देखील त्यांनी बरीच अशी रोपं दिली होती. तर हे बघा, हे आडेनियम त्यानेच दिलेलं आहे. तर बहुतेक काय होतं आहे, माझ्याकडून आडेनियमला पाणी जास्त होतं आहे की काय, आडेनियमला पाणी जास्त चालत नाही. तर तसं होत असेल कदाचित, म्हणून त्याला फूल आलेलं नाही अजून. आणि हे लसूणी लिली. आता ही कसली लसूणी लिली आणि कसली नाही मलाही माहीत नाही, पण म्हटलं होतं तो त्यानेच दिलेलं आहे हे पण. आणि हे देखील त्यानेच दिलेलं आहे. आता हे तर काय आहे हे पण मला माहीत नाही, का सोनटक्का वगैरे काय मला नाही सांगता येणार. फुलं आल्यावरच कळेल. हे ड्रॅगन फ्रूट एक दिलं होतं बघा, ह्याच्यात लावलं आहे मी ते. आणि ही फांदी माझ्या ताल्यापासून फुटली आहे. तर ही पण, आणि हे बघा ही पण.
तर ह्या छोट्याशा कुंडीत त्याने दिलं होतं, ते कुंडीतलं तसंच आहे अजून, मी काय त्याला ट्रान्सप्लांट केलं नाही. आणि हे मात्र एक केलं आहे ट्रान्सप्लांट, तर ह्याची मात्र छान वाढ झाली आहे. सगळ्या बागेचा नुसता अवतार झाला आहे. आता एवढं 1 महिनाभर फक्त जगवायची आणि मग पावसाळ्यात ह्याचं व्यवस्थित ह्याच्याकडे लक्ष द्यायचं. कारण ऊन इतकं आहे की काही केलं ह्या झाडांची काही सुधारणा होईना. मग मी ह्याच्याकडे दुर्लक्षच केलं आहे. सध्या तरी माझं फक्त पाणी घालायचं एवढंच काम आहे. शेवग्याला भरपूर शेंगा आल्या होत्या, बऱ्याचशा मला जेवढ्या गच्चीवरून काढता येतील तेवढ्या मी काढल्यात. पलीकडच्या बाजूच्या तशाच राहिल्यात. आणि हे आहे आमच्या शेजारी डोळ्याचं हॉस्पिटल, डोळे आणि दाताचा दवाखाना. आमच्या दारात आलेल्या गुलाबाला फुलं बघा. फुलं येतात, येणारे जाणारे घेऊन जातात. जेवढी राहतील तेवढी आपली असं म्हणायचं आणि चालायचं. तर हीच ती लिली आहे जिला माझ्याकडे जास्त फुलं येत नाहीत. तशी ह्यावेळेस 3 दांडक्या येऊन गेल्या. आता हे इथं एक आलं होतं आणि इथं एक आलं होतं आणि हे तिसरं आहे. पण विशेष एवढी फुलं माझ्याकडे ह्या लिलीला येत नाहीत. तर बघा चाफा किती छान आहे, हिरवागार. नाही नाही म्हणेपर्यंत चाफ्याचेच 2-4 प्रकार झालेत. एक झोरा पण पिशवीतच आहे, गावाकडे नेऊन लावायचा आहे मला तो. भरपूर फुलं आलेत एक झोऱ्याला. आणि हे बघा हे देंठस तिथं एक आहे. उन्हाळा असल्यामुळे फुलं फार कमी आहेत. हे चवळीच्या शेंगाचं टरकलं, मुगाच्या शेंगाचं टरकलं मी टाकून दिलेलं नाही, कारण हे मी जपून ठेवणार आहे आणि पावसाळ्यात कुंडी भरताना वापरणार आहे. उन्हाळ्यामुळं माझ्या झाडांची ही अवस्था अशी झालेली आहे बघा. तर तुमची झाडं झालेत का अशी हे मला कमेंट करून नक्की सांगा. का माझ्या एकटीच्याच झाडांची ही अवस्था आहे. मोगऱ्याला छान भर आलेला आहे. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.